आणि भरताला जर ओलांडून गेलो आणि हे जर रामचंद्र प्रभूला माहित झालं तर रामचंद्र प्रभू माझ्या कोपत येईल असं हनुमंतराय आणि म्हणू लागलेले. मग हनुमंतरायला चिंता वाटू लागलेली, काय करावा. सूर्य उदय जर झाला तर रामचंद्र प्रभू माझ्या कोपत येईल आणि नाही रामायण सांगावं तर इथं भरत माझ्यावर रागावर असा प्रश्न हनुमंतरायला आणि पडू लागलेला आहे. बाळपणी मी ख्याती केली आणि आता जर इथं सूर्य उदय झाला तर ह्या सगळ्या वल्ल्या आणलेल्या पर्वत आणलेला काय उपयोग होणार नाही. रामचंद्र प्रभू माझ्या कोपत येईल. मग काय करावा असा प्रश्न हनुमंतरायला आणि पडू लागला. मग जरी काही झालं, लहानपणीत मी सूर्याला गिळा घेतो, आता तर मी मोठा झालोय, आता काय लागायचं त्याचा उगवायला असं हनुमंतराय म्हणू लागले आणि आता भरताला रामायण सांगू लागले. आणि आता मी भरताला रामायण सांगणार आहे. जरी सूर्योदय झाला तर मी त्याला दंड देईल, शिक्षा देईल आणि असं हनुमंतराय आणि म्हणू लागलेले. हनुमंतरायचे वचन ऐकलं, खरतर असे वचन हनुमंतराय बोलले आणि भरतानं ऐकलं, विस्मित भरत झाले आणि काय बोलू लागलेले. आणि भरत म्हणू लागलेला, जरी सूर्योदय होऊ लागला आणि मी तुम बाणावर तुम्हाला बसून हनुमंतराय आणि तुम बाण सोडील आणि रामचंद्र प्रभू तुम्हाला लवकरात लवकर पाठवील असं भरत हनुमंतरायला म्हणू लागलेले. मग क्षणा माझारी पाडील आणि जरी आणि उशीर झाला तुम्हाला आणि काही जरी झालं तर एका क्षणामध्ये मी बाणावर तुम्हाला सोडील आणि बाणानं तुम्हाला रामचंद्र प्रभूशी पाठवील असं भरत आणि हनुमंतरायला म्हणू लागलेले. आणि भरत आणि हनुमंतराय भरताला रामाने सांगणार आहे. अति गोड आता पुढच्या अध्यायामध्ये ऐकायला आणि भेटणार आहे. चतुरासे आणि हनुमंतराय रामायण सांगणार आहे आणि भरत एकाग्र चित्तानं जसं तुम्ही ऐकायला लागलं तसं भरत रामायण ऐकणार आहे. असं एकाग्र चित्तानं हनुमंतराच्या मुखातून हनुमंतरायचं रामायण आणि भरत ऐकणार आहे. गणेशाय नमः. श्री सीता रामचंद्राय नमः. सोय निज रूपी न झाला तरी न राये उगवला, निज कथा गावय वाईला राहू विठेला साक्षी तुये. कदाचित चुकून जाये म्हणून आड उभा राये, सरसाची लागला आहे परता नवे अनुमात्र. तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाने मज गाठी, घालून ठेला अवतीटी हाती संकटी सांडिना. लागला से जेथे जेथे काही न चाले मत, शोधून या बुद्धी चित्त चिनवती मत केले. सबाई माझा करुणी गोळा एकाएकी पालटून केला, उपाय सर्वता तुटला पडल्या पडल्या गावी.
पहिला जे राहिलाय काय संपलाय हो. जगी मी मौन राये म्हणून वाचनी सोय होय तुझ्या कीर्ती सोय गाये करू काय मी आता काही न चले सर्वता चोपडीची तत्वता शरण आलो साधू संता विचारू आता मज सांगा नेने प्रेमाचे बोल प्रेम येऊ तोडला की सखोल नेने योजनी बोले बोल वक्ता केवळ श्रीराम नेने पत्वबुंदीची अपुती रिगणाई संस्कृती लेखनी देवनी हाती रामनिज करती लिवितो या लागी जी स्वाधीनता मज बोल नाही सर्वता वरद असते माझे माता येऊन आता क्षमा कीजे गावबाकास त्या ठिकाणी विनंती करू लागलेले म्हणू लागलेले प्रभू रामचंद्र माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि मला या ठिकाणी तुमच्यामुळे हे लिखाण करण्याचं या ठिकाणी सुचायला लागलेले असं गावबा काका त्या ठिकाणी बोलतात. तो कृपाळू साधू जन अभय असते अलिंगुण सोय बोलते झाले वचन अमृताहून सुखकारी आणि या ठिकाणी साधू संतांची भेट झाली साधू संतांचा सहवास झाला म्हणून या ठिकाणी मला हे जे रामनामाचे 2 शब्द आहेत ते या ठिकाणी आठवू लागलेले आहेत. तुका भक्तासी करुणा कासयासी होतीसी दिन वक्ता एक जनार्दन ते तू कोण परिहारा या ठिकाणी वक्ता या ठिकाणी माझे जे गुरु आहेत ते मला या ठिकाणी बुद्धी सुचवतात. रामाची कृपा झाली म्हणून या ठिकाणी रामकथा लिहिण्याचं भाग्य मला भेटलेलं आहे. तुझ्यानी मुख कथा आवडली श्री रघुनाथा वाचे वचन आणि वक्ता सोय तत्वता होऊन हनुमंताच्या मुखातून भरताना कथा ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरत त्या ठिकाणी उत्तीर्ण होऊ लागलेले. मी आता भाग्यवान झालो तुझ्या मुखातून गोड कथा ऐकली असं म्हणू लागलेले आहे. मुख भरवणी मसकेसी आवडे स्वामीची या मानसी द्वानी वाजवी जैसी तैसी संबंध मसकेसी असे ना जसं पवा वाजवल्याच्या नंतर पव्यातून आवाज कुणाला निघतो तर ज्याला पवा वाजवता येतो त्याला नाही तर बाकीचे फुकलं तर त्या ठिकाणी सिटी वाजते. तसं माझे सद्गुरू या ठिकाणी समर्थ आहेत म्हणून या ठिकाणी माझ्या मुखातून रामनामाचे शब्द निघतात असं गावबा काका बोलत आहे. ऐसे निज कृपा साधू वचन नवविला एका जनार्दन उल्हास पाहुणी चौगोन लोटांगणे विनवित या ठिकाणी विनंती करू लागले प्रभू रामचंद्र मी या ठिकाणी रामकथा लिहित आहे असं गावबा काका बोलतात. पुढील कथा सुदान भारत पुढील वाचक सुखदेव महाराज पुढील सूचक रमेश केंद्रे कपीचे पूजन बाणी बैसोनी बोलविला बघा त्या ठिकाणी आता भरत काय करणार आहेत प्रभू रामचंद्राचे भक्त असणारे हनुमंतरायाला बाणावर बसवणार आहेत आणि त्या ठिकाणी नेऊन प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पोहोचतील अशी गोड कथा आहे. स्वस्ती श्री भावात राम सुखदेव महाराज पुरी नाम सांदेशी चला बोडकेकर बंडू महाराज चला पुढे पटपट वाचा. अर्धा घंटा झालं संपलं पाहिजे. अर्धा तास संपलं पावणे 6 बरोबर संपलं पाहिजे. शक्ती नाही तर होत नाही मग